जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. सर्वांना नमस्कार. आणि नर्मदा मैयेच्या स्मृतीमध्ये, तिच्या आठवणीत, तिची शक्तीही आपल्यासोबत आहेत, यासाठी सर्वांनाही नर्मदे हर. महाराजांचं अखेरचं वर्ष हे प्रकरण 11वं आहे आणि त्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि महाराजांनी शेवटची रामनवमी अत्यंत उत्साहात साजरी केली. आणि ह्या रामनवमीच्या वेळी महाराजांनी सर्वांना पत्र लिहून पाठवलं होतं आणि बोलावून पण घेतलं होतं. आणि सर्व साधक 5000च्या वर साधक तिथं गोंदवले इथं एकत्रित जमा झाले होते. आणि 10 दिवस रामनवमीचा सप्ताह चालला होता. आणि महाराजांसाठी सर्वांनी काही भेटवस्तू आणल्या होत्या. आणि त्याचबरोबर सर्व साधक परत घरी जात असताना प्रत्येक साधकाला महाराजांनी काही ना काही भेटवस्तू आपल्याकडून दिली. आणि सोबत संदेशही दिला की नामाला विसरू नका, कायम नामात राहा, हा संदेश दिला. त्याचबरोबर आपण पुढे पाहिलं की महाराजांनी प्रत्येक साधकाला वेगवेगळ्या पद्धतीने इशारे केले होते की आता काळाचा हल्ला किंवा काळ कोणतीही परिस्थिती समोर आणू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नामाची कास धरून राहिलं पाहिजे, तरच आपण येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. आणि लवकरच मी आता नैमिषारण्यात जाणार आहे. गोंदवले इथे जो ज्याला सर्वजण वेडा म्हणत होते, तर त्या वेड्याला महाराज आप्पा असं म्हणायचे आणि तो वेडा महाराजांना दादा म्हणायचा. तर त्या वेड्याने मात्र जाणलं होतं की महाराजांचा अंतकाळ आता जवळ आलेला आहे. आणि तोही सर्व साधकांना वेगवेगळ्या परीने इशारे देत होता की आता गोंदवलेचा बाजार लवकरच संपणार आहे, उठणार आहे, लवकरच उठणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सहवासात महाराजांच्या राहावे आणि महाराजांकडून जे काही प्राप्त करायचं आहे ते लुटून घ्या, असं तो सर्वांना इशारा करत होता. आणि त्याला हेही माहीत होतं की महाराजांच्या आधी आपला अंतकाळ आहे. आणि महाराजांची आज्ञा घेऊन तो महाराजांचे आशीर्वाद घेऊन महाराजांच्या हातचं जेवण प्रसाद ग्रहण करून हा आप्पा महाराजांच्या अगोदर महाराजांचा निरोप घेतो आणि त्याचं निधन होतं. त्यानंतर महाराजांना पंढरपूर येथील बडवे महाराजा एक पुजारी महाराजांना पंढरपुरास येण्याचं आमंत्रण देतात. त्यानुसार महाराज जून महिन्यात पंढरपूरला जातात. आणि तिथं महाराज गुरुपौर्णिमा, महाराजांची देहात असतानाची ही अखेरची गुरुपौर्णिमा सुद्धा पंढरपूरमध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरी होते. आणि त्याच वेळेला तिथं बलवणकर नावाचे एक वेदांती पंडित तिथं आले होते. आणि त्यांचा असा पूर्ण आग्रह होता की नामापेक्षा रूप हे श्रेष्ठ आहे, त्यामुळे रूपाची साधना करणं हेच सर्वश्रेष्ठ आहे, असं त्यांचं मत होतं. तर ते महाराजांना आवाहन करत आहेत की आपलं म्हणणं आहे की रूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. तर ते कसं, ह्या संदर्भात महाराजांशी ते संवाद साधत आहेत. आणि महाराज मग त्यांना नामाची महती पटवून देण्यासाठी महाराज सभा भरवत आहेत. आणि त्या सभेमध्ये आता महाराज बलवणकरांना नाम कसं सर्वश्रेष्ठ आहे, नाम हे रूपापेक्षा सूक्ष्म आहे आणि नाम हे भगवत प्राप्ती करून देणारं सर्वश्रेष्ठ असं साधन आहे, हे महाराज त्याला कशा रीतीने पटवून देतात, तो संवाद आता आपणाला सर्वांना अभ्यासायला मिळणार आहे. तो आता आपण अभ्यासूयात. इथे सर्वजण व्यवस्थितपणे बसल्यावर श्री महाराजांनीच बोलण्यास आरंभ केला. आता इथं सभा भरली आहे. दोन्हीकडचे जे सद्गुरू शक्ती आहे, महाराजांचे शिष्य एका बाजूला, महाराज एका बाजूला आहेत आणि
बलवणकरांचे शिष्य एका बाजूला आहेत. तर अशी ही सभा भरलेली आहे. महाराज आणि बलवणकर यांनी दोघांनी सुद्धा आसनावरती आसन ग्रहण केलेलं आहे आणि सर्व शिष्यांमध्ये पण उत्सुकता आहे आता काय घडणार पुढे. तर बाबा सांगतायत की सर्वजण व्यवस्थितपणे बसल्यावर श्री महाराजांनीच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले, माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपल्या मंडळींसह इथे आलात याचा मला आनंद होत आहे. आपण आपले म्हणणे अगदी निशंकपणे मांडावे, सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे. बलवणकरांनी डोळे झाकून नमन केले आणि स्पष्टपणे बोलण्यास सुरुवात केली. बलवणकर म्हणतात, वादाच्या आरंभीच मी आपल्याला विचारतो की नुसत्या शास्त्रजनित ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे आपण मानता ना? श्री महाराज म्हणतात, मी देखील आरंभीच आपल्याला सांगतो की हा आपला वाद नसून संवाद आहे. भक्ती श्रेष्ठ आहे असे मी मानतो. बलवणकर म्हणतात, भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान आणि योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. हे खरे आहे ना? श्री महाराज म्हणतात, होय, बरोबर आहे. बलवणकर म्हणतात, कर्म मार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो. श्री महाराज म्हणतात, होय, त्याला भगवंताचा विसर पडतो. बलवणकर म्हणतात, योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते, मग तिथे भगवंत कुठला? श्री महाराज म्हणतायत, होय, नुसती वृत्ती आवरण्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. बलवणकर म्हणतायत, ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तेथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो, पण मायेचा जोर फार विलक्षण असल्याने ती केव्हा फसवेल याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. श्री महाराज म्हणतात, होय, ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. बलवणकर म्हणतात की ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मांडतो. जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. श्री महाराज म्हणतात, भगवंताचे स्वरूप ज्याला समजले त्याला असे दिसेल यात शंका नाही. बलवणकर म्हणतात की इतकेच नव्हे, माझे म्हणणे पुढे असे की सृष्टीमधले माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरूर लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. यासाठी मी म्हणतो की सौंदर्याने भरलेले भगवंताचे रूप हेच श्रेष्ठ होय. श्री महाराज म्हणतात, वा, फार छान, आपले म्हणणे मला पटले. पण मला शंका अशी येते की सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले एखादे रूप भगवंताचेच आहे हे समजण्यासाठी त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे ना? म्हणजे त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. तर आता इथं संवादाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच बलवणकरांनी म्हटलेलं आहे की वादाला आरंभ काय म्हणतात बलवणकर की वादाच्या आरंभीच मी आपणाला विचारतो की नुसत्या शास्त्रजनित ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे आपण मानताना. त्यावरती महाराज उत्तर देत आहेत की मी देखील आरंभीच आपल्याला सांगतो की हा आपला वाद नसून संवाद आहे. भक्ती श्रेष्ठ आहे असे मी मानतो. तर इथे बलवणकरांची सुरुवातच अशी झालेली आहे की वादाच्या आरंभीच मी आपणाला विचारतो की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे ना? भक्ती श्रेष्ठ आहे असे मी मानतो. तर महाराज त्यावर असं म्हणतायत की हा आपला वाद नसून संवाद आहे. हा आपला वाद नसून संवाद आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ, तर ते अगदी बरोबर आहे. तर इथंच सुरुवातीलाच आपल्या लक्षात येईल की आपले सर्व संत हे भक्ती मार्गाला प्राधान्य देत होते.
भक्ती मार्गच म्हणजे प्रेम भगवंताप्रती असलेलं निस्सीम प्रेम म्हणजेच भक्ती. भक्ती दुसरं तिसरं काही नसून भगवंताविषयी असलेली आपली ओढ, प्रेम, आस्था, भावना, भगवंताशी एकरूप होणं, भगवंताशी नातं जोडलं जाणं म्हणजेच भक्ती. तर म्हणून आपल्या सर्वच संतांनी भक्ती मार्गालाच प्राधान्य दिलेलं आहे आणि अ, भक्ती मार्गाचीच महती वर्णन केलेली आहे. आणि त्यामुळे तेच इथे आपल्याला ह्या संवादाच्या सुरुवातीला सुद्धा सभेच्या सुरुवातीलाच जे प्रकांड पंडित होते, सर्व वेद, शास्त्र, पुराण जाणणारे बलवणकर होते. तर ते म्हणतायत की त्यांची भाषा अशी आहे की वादाच्या सुरुवातीलाच आरंभीच मी असं स्पष्ट करतो की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, असं आपण मानता का? तर इथे त्यांनी वापरलेला शब्द आहे वाद. वादाची सुरुवात इथे महाराज म्हणतात हा वाद नसून संवाद आहे. तर हाच फरक आहे की भक्ती मार्गाने ज्याने भगवंताची प्राप्ती केलेली आहे त्या संतामध्ये आणि इतर योगी किंवा ज्ञानमार्गी अधिकारी व्यक्तीमध्ये. तर त्याच्या दृष्टीने हा वाद आहे, परंतु महाराजांसाठी तो संवाद आहे. तर इथेच आपल्याला दिसतं की ह्यामध्येच आपल्याला प्रत्यक्ष जाणवतं की किती फरक आहे. तर हाच जमीन आसमानचा फरक आहे की जो योगी भक्त असेल किंवा ज्ञानी भक्त असेल, कर्मयोगी भक्त असेल आणि ज्याला जो प्रेमाने ओथंबलेला भक्त असेल, ह्यामधला हा सर्व मोठा फरक आहे. तर इथं बलवणकरांचे पुढचे सर्व मुद्दे खूप चांगले त्यांनी मांडले आणि महाराजांनी त्याला दुजोरा दिला आहे की जो कर्ममार्गाने भगवत प्राप्ती करू इच्छितो, तर अनेकदा तो कर्ममार्गातच अडकतो आणि माझं कर्म कसं चांगलं होईल, श्रेष्ठ होईल याच्यात तो गुंततो आणि मग भगवंताचा त्याला विसर पडतो. हे आहे, असं होतंच. आणि मग कुठेतरी जाऊन मग नंतर कर्म हे मी केलं, हेही असतं, फळाची आशाही असते, अपेक्षाही असतात, हे सर्व आहे. त्यामुळे भगवंत बाजूलाच सरतो. त्यानंतर दुसरं आहे की ज्ञानमार्ग आहे. तर ज्ञानमार्गामध्ये ज्ञानमार्ग हा कठीण आहे. तेवढी बुद्धिमत्ता, तल्लख बुद्धी असणं, सत्सद्विवेक असणं, हे फार मोठी गोष्ट आहे ही. आणि तेवढी बुद्धीला धार असणं अनेकांच्या नसतेच ती. आणि ज्याच्या बुद्धीला धार असते त्याच्या अंतरी मग अहंकारसुद्धा बळावतो. तर हा ज्ञानमार्गातला पण धोका आहे की त्यामुळे मार्गाने जात असताना सुद्धा अहंकार बळावण्याचाच धोका जास्त असतो आणि त्यामुळे तोही भगवत प्राप्ती करण्यासाठी ज्ञानमार्गी व्यक्तीला सुद्धा स्वतःच्याच बुद्धीचा आलेला अहंकार अडथळा करतो. त्यानंतर तिसरं आहे की जो योग मार्गाने जातो, तर तो योग आपल्या मनामध्ये उठणारे विचार, चित्त, त्याच्या वृत्ती आवरण्यातच त्याची खटाटोप होत असते आणि मग त्याच्या चित्तातल्या वृत्ती आवरता चित्त पूर्णतः शांत झालं की मग त्या चित्तात दुसरं काही नसतं. मग आता तिथे भगवंताचं विषयी प्रेम निर्माण होणं वगैरे ह्या भावनाही राहत नाहीत. ते निष्क्रिय मन किंवा शांत मन होऊ शकतं, परंतु ते भगवंताशी किती एकरूप झालेलं असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ते शांत नक्की झालेलं असेल, परंतु भगवंताविषयी त्या शांत चित्तामध्ये प्रेम निर्माण झालेलंच असेल असंही नाही. त्यामुळे आपण अनेकदा पाहतो की जे अनेकदा योगमार्ग केलेले असतात की हां, अमुक माझा हे प्राणायाम चांगले होते किंवा आसन चांगले होते किंवा माझी ही क्रिया चांगली होते. ह्यामध्येच माणसं अडकलेली असतात किंवा मग कुठलाही क्रिया असे ना का, तर त्यामध्येच अडकले जातात. पण त्या क्रियेतून आपणाला मन शांत झाल्यानंतर ते मन भगवंताच्या प्रेमाकडे लावायचं आहे. इथे माणूस पोचतच नाही. माझी ती क्रिया किती चांगली होते किंवा मला किती शांत वाटतंय ह्यामध्येच तो अडकतो. तर त्यामुळे त्यालाही भगवत प्राप्ती होईल असं नाही आहे. तर त्याच्यामुळे सर्वश्रेष्ठ हे भक्ती आहे. भक्ती म्हणजेच प्रेम आहे आणि भगवंताप्रती असलेलं परमप्रेम म्हणजेच भक्तियोग आहे. आणि तो सगळ्यात अ, अ, कारण ह्या कर्मयोग, ज्ञानयोग, त्यानंतर जे
कर्मज्ञान आणि क्रियायोग आपण हे सर्व भगवत प्राप्तीसाठी त्याचा उपयोग झाला तरच भगवत प्राप्ती होईल. परंतु माणूस त्यामध्येच अडकून जातो, चांगल्या कर्माच्याच मागे लागतो किंवा ते कर्मच त्याला श्रेष्ठ वाटू लागतं आणि भगवंताचा विसर पडतो किंवा योगिक क्रियांच्या मागेच लागतो आणि तिथं भगवंताचा विसर पडतो. त्यानंतर ज्ञानाचा अहंकार होऊ लागतो, तिथे विसर पडतो. त्यामुळे त्याच्याकडून भगवंताच्या प्रती प्रेम जडणं ही क्रिया घडत नाही. अनेकदा अनेक साधकांच्या बाबतीत असंच होतं. म्हणून वर्षोनवर्ष खूप साधना केलेली असते वेगवेगळ्या पद्धतीची, परंतु त्या मनाला किंवा त्या व्यक्तीला तेवढं संतोष प्राप्त झालेला नसतो. कारण त्याचं आणि भगवंताची नातं जडलेलं नसतं. ज्या पद्धतीने जडायला पाहिजे त्या पद्धतीने तो भगवंताशी एकरूप झालेला नसतो. भगवंताशी एकरूप होण्यासाठी प्रेम 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 हीच मोठी गोष्ट आहे आणि तेच जोडू शकतं भगवंताला आणि आपल्याला. तर त्यामुळे म्हणूनच आपण जेव्हा बाबा मुक्तानंदांच्या सर्वच ग्रंथांचा, भगवान नित्यानंदांचा अभ्यास केला होता त्यावेळेला त्यांनी सगळ्यात सांगितलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ साधना ही प्रेमसाधना आहे. प्रेमसाधनाच म्हणजे भक्ती. तर हे इथे सुद्धा बलवंतकरांनी खूप छान रीतीने सांगितलं आणि महाराजांनी सुद्धा त्यावरती अगदी योग्य ते मार्गदर्शन दुजोरा दिला आहे की ते सांगतायत ते बरोबर आहे. आता हे सर्व सांगितल्यानंतर बलवंतकर पुढे सांगतायत की भगवंताशी नातं जोडण्यासाठी रूप आवश्यक आहे आणि रूप असल्याशिवाय आपलं त्याच्याशी नातं जोडलं जाऊ शकत नाही. तरी ते सांगतायत की बलवंतकर म्हणतायत की इतकेच नव्हे, माझे म्हणणे पुढे असे आहे की सृष्टीमधले माधुर्य व मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही. कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरूर लागते. त्यांच्या प्रीतीने जीवाची तृप्ती होते, त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. त्यासाठी मी म्हणतो की सौंदर्याने भरलेले भगवंताचे रूप श्रेष्ठ, रूप हेच श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतायत की वा, फार छान, आपले म्हणणे मला पटले. पण मला शंका अशी येते की सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले एखादे रूप भगवंताचेच आहे हे समजण्यासाठी त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे ना. म्हणजे त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. पुढे सांगतायत बलवंतकर, अहो कारणापासून कार्य भिन्न नाही हा तर वेदांताचा सिद्धांत आहे. अर्थात जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताचीच आहेत. मग नामाची जरूर कोठे आहे. श्री महाराज म्हणतात, कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही. तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे असे का? तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. रूपाची ओळख खऱ्या नामानेच होते. बलवंतकर म्हणतात, प्रत्येक वस्तूमध्ये तिचे मूलद्रव्य आणि तिचे रूप ही दोन अंगे दृष्टीस पडतात. पदार्थाला आकार दिला तर त्याला नाव देता येतो. आधी आकार तयार होऊन मग त्याला नाव प्राप्त होते. मूल जन्मण्याच्या आधी कोणी नाव ठेवीत नाहीत. आधी नाव आणि मग रूप असा काही कोणाचा अनुभव नाही. श्री महाराज म्हणतात, तुम्ही म्हणता हे खरे आहे, परंतु आपण सत्य कशाला म्हणता? बलवंतकर म्हणतात, देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. आता इथं बलवंतकर सांगतायत की रूपाच्या आधारे आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. त्यामुळे रूप श्रेष्ठ आहे आणि त्या रूपाच्या आतमध्ये जे गुण असतात, जे भाव असतात आणि त्या भावामुळे आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. ह्यासाठी रूप आवश्यक आहे असं बलवंतकरांचं म्हणणं आहे. तर महाराज सांगतायत की पण ते रूप कशाचं आहे? एखादं रूप पूर्णतः भावपूर्ण असेल, सौंदर्याने नटलेलं असेल, सात्विक दिसत असेल, परंतु ते मायावी पण असू शकतं किंवा दैवी असू शकतं. तर त्याला नाव दिल्याशिवाय आपण ते रूप नेमकं कशाचं आहे हे त्याला नामानेच आपल्याला कळू शकतं असं महाराज
सांगतायत. तर इथे पुन्हा बलवणकर म्हणतात, की संपूर्ण विश्व हे भगवंताने तयार झालेलं आहे. मग सगळेच भगवंताचंच सगळीकडे नाम आहे. तर वेगळं नामाची आवश्यकता नाही. परंतु तसं नाही आहे. महाराजांनी सांगितलं जरी एकाच पदार्थातून संपूर्ण विश्वातले वेगवेगळे घटक तयार झाले असले, तरीसुद्धा प्रत्येक घटकाला वेगवेगळं नाव आहे आणि ते त्या पद्धतीने घ्यावं लागतं आणि अ, अ, तसंच आपण व्यवहारामध्ये आणि अध्यात्मामध्ये सुद्धा ते घेत असतो. यासाठी तुकाराम महाराजांचा पण दाखला त्यांनी दिलेला आहे, की त्यांनी रामाला अ, रामच म्हटलेलं आहे, रामाला महादेव नाही म्हटलेलं आहे. तर हे इथे ते सांगतायत. पुढे सांगतायत, की हा संवाद खूप सुंदर आहे आणि त्यातून आपल्याला सुद्धा नामाची महती स्पष्ट होणार आहे आणि खोलीसुद्धा स्पष्ट होणार आहे. तर थोडासा समजायला सुरुवातीला जरा अवघड वाटेल, परंतु नंतर आपल्याला हे वाचत जाऊ तसं आपल्या लक्षात येईल. आता पुढे सांगतायत की प्रत्येक वस्तूमध्ये तिचे मूलद्रव्य, बलवणकर म्हणतात की प्रत्येक वस्तूमध्ये तिचे मूलद्रव्य आणि तिचे रूप ही दोन अंगे दृष्टीस पडतात. पदार्थाला आकार दिला तर त्याला नाव देता येते. आधी आकार तयार होऊन मग त्याला नाव प्राप्त होते. मूल जन्मण्याच्या आधी कोणी नाव ठेवीत नाही. आधी नाव आणि मग रूप असा काही कोणाचा अनुभव नाही. श्री महाराज म्हणतात, तुम्ही म्हणता हे खरे आहे, परंतु आपण सत्य कशाला म्हणता? बलवणकर म्हणतात, देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. श्री महाराज म्हणतात, होय ना. मग प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्याचे नाव टिकून राहते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे ते रूपापेक्षा जास्त सत्य नव्हे काय? जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. बलवणकर म्हणतात, एकाच प्रकारची रूपे असतील तर आपले म्हणणे खरे ठरेल, पण पुस्तक, मंदिर, आंबा व माणूस ही रूपे निराळी आहेत, म्हणून त्यांची नावे निराळी. त्या रूपांच्यात एकच नाम कोठे आहे? श्री महाराज म्हणतात, का बरे? व्यवहारदृष्ट्या पुस्तक, मंदिर आणि आंबा यांचे मूलद्रव्य निरनिराळे आहे असे वाटते. रोजच्या व्यवहारामध्ये ते योग्यच आहे, पण आपण आरंभीच सांगितल्याप्रमाणे जगतामध्ये परमात्माच भरलेला आहे, म्हणून जगामधल्या यच्चयावत वस्तूंचे मूलद्रव्य एकच आहे आणि अनेक रूपे आली आणि गेली तरी ते मूलद्रव्य कायमच राहते. म्हणूनच नाम श्रेष्ठ आहे. बलवणकर म्हणतात, आपले स्वाभाविक प्रेम रूपावर आहे. ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याच्या रूपाचे ध्यान केले असतात चंचल मन लवकर शांत होते. शिवाय आपली ज्ञानक्रिया पाहिली तर हेच आढळते की पहिल्याने पदार्थाचे रूप दृष्टीस पडते आणि नंतर त्याचे नाम येते. कदाचित नाम आधी कळले तरी रूप पाहिल्याशिवाय पदार्थाची खरी ओळख आपल्याला होत नाही. म्हणून रूपच श्रेष्ठ आहे. श्री महाराज म्हणतात, आपण थोडासा असा विचार करा की आपण आपल्या इंद्रियांनी रूप आत घेतो खरे, पण ते रूप अमक्याचे आहे हा जो विचार बुद्धीमध्ये उत्पन्न होतो त्याला रंग, वास, आवाज, चव आणि स्पर्श असतो का? नसतो ना. याचा अर्थ असा की रूप जरी जड असले तरी त्या रूपाचे ज्ञान हे सूक्ष्म असते. आपले सर्व विचार शब्दाने चालतात. शब्द हा ज्ञान साठवतो. भगवंताचे नाम हे शब्दच आहे, म्हणून भगवंताच्या रूपाचे सर्व ज्ञान नामात साठविले आहे. एक नाम घेतले की त्यामध्ये भगवंताचे समग्र वर्णन येते. उदाहरणार्थ, श्री समर्थ रंगाने गोरे होते, शरीराने मजबूत होते, त्यांना दाढी होती. शिवाजीचे ते गुरु होते, ते भिक्षा मागत असत. त्यांनी दासबोध लिहिला, कल्याण त्यांचा शिष्य होता, इत्यादी सर्व गोष्टी रामदास स्वामी नावामध्ये साठवलेल्या आहेत. म्हणून नामाच्या मागे रूप आपोआप येते. बलवणकर म्हणतात, असे कसे होईल? नुसते नाम घेऊन भगवंताची प्राप्ती कशी होईल? नुसते अग्री म्हटल्याने तोंड पोळत नाही किंवा नुसते पाणी म्हटल्याने तहान भागत नाही. श्री महाराज म्हणतात, व्यवहाराच्या दृष्टीने आपले म्हणणे खरे आहे, परंतु भगवंत हा नुसता जडच नाही तर तो अत्यंत सूक्ष्म आहे. जड वस्तूमध्ये तिचे रूप आणि नाम ही निराळी असतात, पण भगवंताच्या बाबतीत ती दोन्ही एकच आहेत. रूप हे भगवंताची जड खूण आहे, पण नाम हे त्याची सूक्ष्म
खूण आहे. तर आता इथं महाराज बलवंतकर सांगतायत की हे जे रूप आहेत, तर रूपाचं श्रेष्ठत्व बलवंतकर इथे सांगतायत की निरनिराळी रूपं आहेत आणि ती निरनिराळी रूपं ही म्हणजे ती निरनिराळ्या रूपांच्या सहाय्यानेच आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो आणि त्यामुळे रूप हे श्रेष्ठ आहे. आणि रूप पाहिल्याशिवाय आपण एकरूप होत नाही किंवा रूप आधी निर्माण होतं, आकार आधी निर्माण होतो, नंतर त्याला नाव दिलं जातं, असं त्यांचं म्हणणं आहे. तर महाराज इथे सांगतायत ते व्यवहाराच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे, परंतु इथं महाराजांनी सांगितलेलं आहे की एकच मिनिट, इथे प्रचंड सूक्ष्म सूत्र दिलेलं आहे की महाराज इथे सांगतायत की जे भगवंतातून संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येक आकार निर्माण जो झालेला आहे त्याचं मूल द्रव्य जे आहे ते भगवंत आहे. परंतु ही दिसणारी सृष्टी जे आकार आहेत ते नष्ट झाले तरी सुद्धा त्याचं नाम, त्याची ऊर्जा ही कायम राहते आणि ते नामरूपात शिल्लक राहतच हे इथे. त्यामुळे आकार हे नष्ट होणारे आहेत. विविध आकार या भगवंताच्या एका द्रव्यातनं निर्माण झालेले आहेत, परंतु ते नष्ट झाले तरी सुद्धा भगवंताची ऊर्जा, त्याची चेतना, त्याचं सर्व शक्ती ही कायम शिल्लक असते आणि ते नामरूपामध्ये शिल्लक असतं हे इथे दिलेलं आहे. त्यामुळे रूपाची निर्मिती ही नामातून आहे आणि रूप हे जड, भगवंताचं जड स्वरूप रूप आहे आणि नाम हे भगवंताचं सूक्ष्म स्वरूप आहे हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. आता पुढे सांगतायत हे सूक्ष्म आहे, पुन्हा ऐकू तेव्हा आपल्याला लक्षात येईल आणि प्रत्येक जण एकदा दोनदा ऐकतील तर त्यावेळेला ह्याचे अर्थ उलगडतील. हे शब्दात अर्थ सांगणं तसं थोडं अवघड आहे, पण ऐकत असताना एकदा दोनदा ऐकलं की आपल्या लक्षात येईल. पुढे सांगत आहेत की आता हे पुन्हा आपण वाचू की बलवंतकर म्हणतायत की असे कसे होईल, नुसते नाम घेऊन भगवंताची प्राप्ती कशी होईल. नुसते अग्नी म्हटल्याने तोंड पोळत नाही किंवा नुसते पाणी म्हटल्याने तहान भागत नाही. श्री महाराज म्हणतात व्यवहाराच्या दृष्टीने आपले म्हणणे खरे आहे, परंतु भगवंत हा नुसता जडच नाही तर तो अत्यंत सूक्ष्म आहे. जड वस्तूमध्ये तिचे रूप आणि नाम ही निराळी असतात, पण भगवंताच्या बाबतीत ती दोन्ही एकच आहेत. रूप हे भगवंताची जड खूण आहे, पण नाम हे त्याची सूक्ष्म खूण आहे. बलवंतकर म्हणतात प्रेम व्यक्त करायला रूपच पाहिजे. मनाला व्यक्तीशिवाय प्रेम करता येणार नाही. श्री महाराज म्हणतात व्यक्त हे एकदेशी आणि मर्यादित असते, पण सर्व व्यक्ताचे पर्यवसान ज्या व्यक्तामध्ये घडते त्याला घट्ट धरण्यासाठी उपाय कोणता, त्याला उपाय नाम हाच आहे. कारण अनेक रूपांना आणि अनेक गुणांना अव्यक्त रूपाने साठविणारे असे ते आहे. तर इथे व्यक्त आपल्याला दिसतं त्यावरतीच आपलं प्रेम जडतं, कारण जन्मोजन्मी आपल्याला ती सवय आहे. परंतु जे दिसतंय ते सर्व नष्ट होणारं आहे आणि ते नष्ट झाल्यानंतर ते ज्यातनं निर्माण होतं त्यामध्ये ते लय पावत असतं. त्यामुळे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे की जे सर्व काही व्यक्त झालेलं आहे, जेवढे काही आकार आपल्याला दिसत आहेत, अगदी मानवासहित सर्व 84 लाख जीवयोनी ही संपूर्ण सृष्टी, हे जे सर्व आकार दिसत आहेत, तर ते सर्व दिसणारे आकार हे भगवंताचं व्यक्त रूप जरी असलं तरी सुद्धा हे व्यक्त दिसणारे आकार जेव्हा नष्ट होतात जेव्हा ते नष्ट होतात, दिसेनासे होतात, तेव्हा ते सूक्ष्म रूपात भगवंताशीच एक रूप म्हणजे त्या ऊर्जा रूप होतात
हे आहे आणि त्यामध्ये ते सामावलेले असतात. तेच इथे महाराज सांगतात की व्यक्त हे एकदेशी आणि मर्यादित असते, पण सर्व व्यक्ताचे पर्यावसान ज्या अव्यक्तामध्ये घडते त्याला घट्ट धरण्यासाठी उपाय कोणता. हे सगळं दिसणारं जे जगत आहे ते ज्या सूक्ष्म शक्तीतनं निर्माण झालेलं आहे, ती मूळ शक्ती भगवंताची आहे. त्यामुळे जेव्हा हे दिसणारं नष्ट जरी झालं तरी ते त्या मूळ शक्तीमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं असतं. त्यामुळे ते अव्यक्त रूपामध्ये असतं आणि इथे ते सांगतात. आणि त्या अव्यक्तामध्ये एकरूप होण्यासाठी आपणाला नाम हे मदत करत असतं. खूप सूक्ष्म आहे इथे. व्यक्त हे एकदेशी आणि मर्यादित असते, पण सर्व व्यक्ताचे पर्यवसान ज्या अव्यक्तामध्ये घडते त्याला घट्ट धरण्यासाठी उपाय कोणता. त्याला उपाय नाम हाच आहे, कारण अनेक रूपांना आणि अनेक गुणांना अव्यक्त रूपाने साठवणारे असे ते आहे. जेवढं काही संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे तर ती संपूर्ण सृष्टी जेव्हा लय पावते त्यावेळेला ती त्या शक्तीमध्ये सामावून गेलेली असते, भगवत शक्तीमध्ये, कारण त्यातनंच ती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे अशा ही जी सर्व सृष्टी किंवा जे दिसणार आहे ते तिच्यात लय पावतं आणि त्या अव्यक्तामध्ये म्हणजे त्या भगवंतामध्ये ते लय होऊन जातं आणि त्या ऊर्जेमध्ये ते ऊर्जारूप होऊन जातं. आणि त्या ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी मग नाम हेच उपाय आहे, कारण नाम हे भगवंताचं सूक्ष्म रूप आहे, सूक्ष्म स्वरूप आहे आणि रूप आहे भगवंताचं जड स्वरूप आहे. तर हे इथे खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आणि इथे काय सांगतात की व्यक्त हे एकदेशी आणि मर्यादित असते, पण सर्व व्यक्ताचे पर्यवसान म्हणजे रूपांतरण ज्या अव्यक्तामध्ये घडते त्याला घट्ट धरण्यासाठी उपाय कोणता. त्याला उपाय नाम हाच आहे, कारण अनेक रूपांना आणि अनेक गुणांना अव्यक्त रूपाने साठवणारे असे ते आहे. असे ते आहे. नामामध्ये सर्व काही, सर्व गुण, रूप, शक्ती सर्व काही सामावलेलं साठवलेलं असतं. पुढे सांगतात की रूपात असे ते आहे. नामामध्ये सर्व काही, सर्व गुण, रूप, शक्ती सर्व काही सामावलेलं साठवलेलं असतं. पुढे सांगतात की रूपाशिवाय भगवंताच्या लीला होणार नाहीत आणि लीला वर्णनाशिवाय त्याचे प्रेम येणार नाही. हे तरी खरे आहे की नाही. श्री महाराज म्हणतात, कोण नाही म्हणतो, पण ज्याच्या लीला वर्णन करायच्या त्याचे नाम त्यात नसेल तर. इतकेच नव्हे तर लीला ऐकून नामावर प्रेम बसेल आणि त्याचे नाम घेतले की त्याच्या लीला आठवतील. किंबहुना नामामध्ये भगवंताच्या सर्व लीला साठवलेल्या असतात, म्हणून त्याचे नाम उच्चारले की आपणाला भावना उचंबळून येतात. तर इथे रूपाच्या आधारे सर्व लीला जरी घडत असतील तरी सुद्धा ते रूप कशाचं आहे याच्यासाठी नामच आवश्यक आहे. आणि नाम जर घेतलं, आता श्रीकृष्ण म्हटला तर श्रीकृष्णाच्या सर्व लीला आपणाला अगदी श्रीकृष्णाच्या बाललीला काय होत्या ते अगदी गवळणींना तो कसा त्यांच्याशी मैत्री रूपाने होता ते आठवतं, त्याच्या बाळलीला आठवतात. त्याच प्रकारे त्याने केलेलं गाजवलेलं शौर्य आठवतं आणि त्याने रणांगणामध्ये अर्जुनाशी केलेला संवाद आणि पूर्ण गीता आपल्याला समोर येते. तर हे सर्व श्रीकृष्ण एक नाव घेतलं की आपल्याला सर्व काही ते आठवतं. तर सर्व काहीच त्याचा पूर्णतः आराखडा आपल्या डोळ्यासमोर येतो. तेच इथे महाराज सांगतायत की ज्याच्या लीला वर्णन करायच्या त्याचे नाम त्यात नसेल तर. इतकेच नव्हे तर लीला ऐकून नामावर प्रेम बसेल आणि त्याचे नाम घेतले की त्याच्या लीला आठवतील. किंबहुना नामामध्ये भगवंताच्या सर्व लीला साठवलेल्या असतात, म्हणून त्याचे नाम उच्चारले की आपल्या भावना उचंबळून येतात. बलवंतकर म्हणतात, आपण काही म्हणा पण भगवंताच्या रूपाचे दर्शन झाल्या वाचून मनाला खरे समाधान होत नाही. श्री महाराज म्हणतात, हे मला पूर्ण कबूल आहे, पण 24 तास दर्शन
दर्शन करीत राहणे शक्य आहे का? त्याचे नाम मात्र 24 तास राहू शकेल. शिवाय भगवंताचे रूप प्रत्यक्ष पाहत असताना त्याचे ध्यान करता येणार नाही, पण त्याला पाहत असताना त्याचे नाम मात्र घेता येईल. नाम हे रूपापेक्षा जास्त व्यापक आहे. आता आपण प्रत्यक्षात पाहतो की कितीही प्रेम असेल तरी, आईचं बाळावर कितीही प्रेम असेल तरी सतत 24 तास जर ते बाळ आईच्या अंगावरून खाली उतरतच नसेल तर एक वेळ असं होतं की आई त्या बाळाला उचलून आपटते, बाबा थोडा वेळ बाजूला राहा. ही गोष्ट आहे. तसंच आहे की भगवंताच्या बाबतीत सुद्धा इथे महाराज खूप छान सांगतायत. इथे बलवंतकर म्हणतायत की आपण काही म्हणा, पण भगवंताच्या रूपाचे दर्शन झाल्यापासून मनाला खरे समाधान होत नाही. महाराज सांगतात हे मला पूर्ण कबूल आहे, पण 24 तास दर्शन करीत राहणे शक्य आहे का? त्याचे नाम मात्र 24 तास राहू शकेल. शिवाय भगवंताचे रूप प्रत्यक्ष पाहत असताना त्याचे ध्यान करता येणार नाही, पण त्याला पाहत असताना त्याचे नाम मात्र घेता येईल. नाम हे रूपापेक्षा जास्त व्यापक आहे. आता कुठलीही एखादी सौंदर्याची गोष्ट असते. आता मी पण आता एवढी यात्रा 17-18 दिवस प्रवास केला, किती बाहेर भरपूर खूप सौंदर्य दिसत आहे, तरी सुद्धा आपण एकटक खूप नाही पाहू शकत. एक बसमध्ये आपण थोड्या वेळाने एक अर्धा तास पाहिल्यानंतर 5-10 मिनिटं तरी असं वाटतं आता डोळे बंद करावे. हे आहे. तर तसंच आहे, आपण भगवंताचं आपल्या समोर खूप मूर्ती आहे, साक्षात जरी रामकृष्ण आपल्या समोर जरी अवतरले तरी सुद्धा आपण त्यांच्याकडे किती पाहत बसू, आणि पाहत असताना आपण खूप काही ध्यानात नाही जाता येत, परंतु तेच पाहत असताना आपण नाम घेऊ शकतो, किंवा अगदी नाही दिसले तरी सुद्धा आपण त्यांना स्मरण करू शकतो. नामाच्या आधारे आपण ते स्मरण करू शकतो, हे इथे महाराज सांगत आहेत. त्यामुळे जे आकार आहे, आकाराला ही मर्यादा आहे त्यांचं स्मरण करण्यासाठी, किंवा परंतु जे अव्यक्त निराकार असं नाम आहे, तर किंवा भगवंताची आठवण आपण नामरूपाने घेणं जास्त आपणाला सोपं आहे, आणि ते जास्त दीर्घकाळ आपण घेऊ शकतो, हे इथे सांगतायत महाराज. पुढे सांगतायत की बलवंतकर म्हणतात आपण नामाला फारच महत्व देता. रूप जर नसते तर भगवंताचे गुण आपल्याला कळले असते का, हे मला सांगा. श्री महाराज म्हणतात रूपाशिवाय भगवंताचे गुण आपल्याला कळणार नाहीत. ही गोष्ट खरी, पण त्याच्या अनेक रूपांना व्यापून राहणारे गुण नामानेच ओळखले जातात. त्याची रूपे कितीही आली आणि गेली तरी नामाने त्याचा बोध होत असल्याने त्याचे नाम घेतले की त्याचे गुण मनासमोर येतात. भगवंताची रूपे जिथून येतात तिथे नामाचे अस्तित्व, नामाचे वास्तव्य आहे. बलवंतकर म्हणतात महाराज मी आपल्याला नमस्कार करतो. आता कितीही गुण असतील, कितीही भगवंत दयाळू असेल, कृपाळू असेल, किंवा कितीही त्याची कर्म श्रेष्ठ असा भगवंत आहे, तर परंतु तो दयाळू आहे, कृपाळू आहे, प्रेमळ आहे, न्यायी आहे, तर हे नाम घेतल्यानंतरच कळतं. त्या गुणासाठी, गुण कुठला आहे याच्यासाठी सुद्धा नाम आपल्याला उच्चारण करावं लागतं, त्या गुणाचं तरी नाम आपल्याला उच्चारण करावं लागतं, तेव्हा ते आहे. त्यामुळे इथे सांगतायत महाराज की रूपाशिवाय भगवंताचे गुण आपल्याला कळणार नाहीत, ही गोष्ट खरी, पण त्याच्या अनेक रूपांना व्यापून राहणारे गुण नामानेच ओळखले जातात. त्याची रूपे कितीही आली आणि गेली तरी नामाने त्याचा बोध होत असल्याने त्याचे नाम घेतले की त्याचे गुण मनासमोर येतात. भगवंताची रूपे जिथून येतात तिथे नामाचे वास्तव्य असते. आता कृष्ण म्हटलं की कृष्ण कसा आहे, तर तो रणनीतिज्ञ आहे, हे आहे. राम हे नाम घेतल्यानंतर आपल्याला रामाचे सर्व गुण समोर येतात, आपणहून समोर येतात, हे इथे महाराज सांगतायत. त्यामुळे त्या नामामध्येच सर्व गुण आणि त्याचं कर्तव्य, कर्म, त्याचं व्यक्तिमत्व, सर्व रूपाचं, सर्व रूप जे जे काही करतं, जे रूपाचं वैशिष्ट्य आहे, रूपाचं कार्य आहे, रूपाचा स्वभाव आहे, गुण आहे, हे सर्व त्या नामामध्ये सामावलेलं
असतं. पुढे सांगतायत की बलवणकर म्हणतायत, महाराज मी आपल्याला नमस्कार करतो. असे बोलून बलवणकरांनी श्री महाराजांना नमस्कार केला आणि पुढे बोलले, माझी खात्री झाली की नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे, पण मला यावर काही शंका येतात, त्या आपल्याला विचारू का? आपल्याशिवाय माझ्या शंका दुसरा कोणी निवारण करू शकणार नाही. श्री महाराज म्हणतात, अवश्य विचाराव्यात. नामाच्या बाबतीत कोणतीही शंका विचारावी, परंतु आधीच सुचवून ठेवतो की नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. तरी मनात आलेली शंका विचारावी. बलवणकर म्हणतात, महाराज रूपाला अस्तित्व का आहे हा खरा प्रश्न आहे. जर नाम हे श्रेष्ठ तर ते आधी असले पाहिजे, आणि ते जर आधी असेल तर त्यातून रूप कसे उत्पन्न होते हे आपण समजावून सांगा. आता नामातून नाम हे सूक्ष्म आहे आणि त्या नामातून रूप निर्माण होतं, तर मग ते कसं निर्माण होतं हे इथे बलवणकर विचारतायत. महाराज म्हणतात, तुमचा प्रश्न मला फार आवडला. मी सांगतो ते नीट समजावून घेतले तर तुम्ही नाम सोडणारच नाही. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय. एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणता की हे पहा, इथे आनंद आहे. इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिल्ले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष आणि फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथे आनंद आहे असे तुम्ही मला सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत हा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारले होते. बलवणकर म्हणतात, पण आनंद हा वस्तूच्या बाहेर राहू शकतो का? आनंद कसा असतो हे समजायला अगदी वस्तूच्याकडेच आपल्याला जाणे जरूर आहे. श्री महाराज म्हणतात, खरे आहे, पण अगदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष किंवा वासरे किंवा मांजरीची पिल्ले आनंदयुक्त असू शकणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. बलवणकर म्हणतात, आनंद हा शब्द जरी एकच असला तरी प्रत्येक वस्तूचा आनंद निराळा असू शकेल. श्री महाराज म्हणतात, हे देखील मला कबूल आहे. आपण जो माणूस पाहतो तो निराळा असतो. एकाची ठेवण अगदी पूर्णपणे दुसऱ्यासारखी कधीच आढळत नाही. तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो ते का? बलवणकर म्हणतात, याचे कारण म्हणजे प्रत्येक जण निराळा असला तरी मनुष्यपणा हा सर्वांमध्ये सारखाच असतो. श्री महाराज म्हणतात, हा मनुष्यपणा आपला इंद्रियांना दिसतो का? बलवणकर म्हणतात, नाही, कारण तो मनामध्ये असतो. श्री महाराज म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो आणि त्याचे अस्तित्व मनुष्य या शब्दाने सांगता येते. बलवणकर म्हणतात, होय महाराज, इथपर्यंत सर्व पटले. श्री महाराज म्हणतात, आता आपण एक पायरी पुढे जाऊ. अनेक माणसांना पाहून मनुष्यपणाची जी कल्पना आपण करतो ती केवळ आपल्याच मनाचा खेळ आहे का मनुष्यपणा म्हणून काही वस्तू खरोखर अस्तित्वात आहेत? जर तो आपल्या मनाचाच खेळ असेल तर आपण त्याची कल्पना केली की मनुष्यपणा उत्पन्न होईल आणि आपली कल्पना मोडली की तो नाहीसा होईल. हे खरे आहे का? बलवणकर म्हणतात, छे, असे कसे होईल? इतकेच नव्हे तर आपण मरून गेलो तरी मनुष्यपणा आहे तसाच कायम राहतो. श्री महाराज म्हणतात, वा, शाबास, मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. जसे प्रत्येक माणूस हा माणूसपणामुळे माणूस बनतो, तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकते. आता या पुढचा प्रश्न असा की नाम हे रूपाच्या आधी असले पाहिजे आणि त्यातून रूप कसे उत्पन्न होते. आता इथं आपल्याला स्पष्ट केलेलं आहे महाराजांनी बलवणकरांना, आणि म्हणजे त्यांच्या आधारे आपल्या सर्वांनाच, की इथे वेगवेगळी माणसं दिसतात, त्याच्यात वेगवेगळ्या आकाराची दिसतात, वेगवेगळ्या वयाची दिसतात, स्त्री पुरुष, लहान मोठे, गरीब श्रीमंत, उंचीने वेगवेगळ्या उंचीची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या
रंगाची, वेगवेगळ्या आवाजाची अशी जरी माणसं दिसत असतील, स्त्री असो पुरुष असो, लहान असो मोठे असो, तर हे जे कुठल्याही वयाची असतील माणसं, स्त्री पुरुष कोणतीही असतील, लहान मोठी कोणतीही असतील, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये मनुष्यपणा हा एक सामायिक गुण आहे, की मनुष्य ज्याच्यामध्ये माणुसकी आहे, ज्याच्यामध्ये मनुष्यत्व आहे, तो माणूस. तर आणि तो माणूस जरी नष्ट झाला तरीसुद्धा ते मनुष्यत्व कायम असतं. त्यामुळे इथे महाराज सांगतायत की हे मनुष्यपणा, तो आकार जरी नाहीसा झाला तरी ते मनुष्यत्व हा जो गुण आहे, ही जी शक्ती आहे, ही कायम असते आणि त्यातूनच पुढे मानव निर्माण होत असतो. हे इथे महाराज सांगतायत की मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. जसे प्रत्येक माणूस हा माणूसपणामुळे माणूस बनतो, तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकते. आता या पुढचा प्रश्न असा की नाम हे रूपाच्या आधी असले पाहिजे आणि त्यातून रूप कसे उत्पन्न होते, याचे उत्तर सापडण्यासाठी आपल्याला नामाचा आणखी थोडा विचार केला पाहिजे. बलवणकर म्हणतात, महाराज खरे सांगायचे म्हणजे आम्हाला आजपर्यंत नामाचा अर्थच कळला नाही. खरोखर आज मोठा भाग्याचा दिवस आहे. श्री महाराज म्हणतात, अहो ज्या दिवशी तुम्ही नामात रंगून जाल त्या दिवशी धन्य व्हाल. नामाचे महात्म्य मोठमोठ्यांना कळत नाही, पण एखाद्या भाविक अडाणी माणसाला ते कळेल. असो, माणसे अनेक असली तरी त्यांच्यामध्ये असणारा मनुष्यपणा एकच असतो. म्हणून तर सर्व प्रकारच्या व्यक्तींना मनुष्य हे एकच नाम लागू पडते. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपे आली आणि गेली तरी नाम आपले शिल्लकच राहते. थोडा विचार केला तर कोणालाही हे सहज पटेल. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री आणि पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले पण जीवन कायम आहे. बलवणकर म्हणतात, महाराज हे मला समजले, पण हे जीवन, हा आनंद, हे सौंदर्य रूपाशिवाय राहते कोठे? समजा सर्व रूपे नाहीशी झाली तरी ते टिकेल का? आता सगळे रूप नाहीसे झाले, आकार नाहीसे झाले, मग त्या मनुष्यातला मनुष्यपणा, त्यातलं सौंदर्य, आनंद हे कुठं राहतं, हा प्रश्न विचारलाय. श्री महाराज म्हणतात, अर्थात कसे ते ऐका. रूपे अनेक असली तरी नाम एकच असते, हे आपण पाहिले. म्हणजे नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते. याचाच अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र, अधिक बंधनरहित असते. रूप हे जड व दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, वाढ होणे आणि घटने, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात. पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्याने त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकाल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे आणि पुढेही पण तसेच राहील. नाम हे सतस्वरूप आहे. आता नाम, रूप हे आहे, रूप आकार जो निर्माण झालेला आहे,
तर आकार जो निर्माण होतो तर तो निर्माण झालेला आहे, तर त्याची उत्पत्ती आहे, पुन्हा ठराविक काळ तो जिवंत राहणार आहे, त्याचं अस्तित्व आणि त्याचा विनाश आहे, त्याची वाढ होत असते, त्याची घट होत असते, तसेच ऋतुमानानुसार आकारामध्ये बदल होत असतो. तर हे सर्व आकारात वाढ होणं, बदल होणं, घट होणं, आकार नष्ट होणं, आकार निर्माण होणं, हे सर्व आकाराच्या ह्या मर्यादा आहेत. तसं नामाला नाही आहे. नाम हे आकारापेक्षा सुद्धा म्हणजे रूपापेक्षा हे अमर्याद आहे, व्यापक आहे, स्वतंत्र आहे आणि कायम टिकणारं आहे. त्याचं अस्तित्व हे कायम अमर अविनाशी असं अस्तित्व आहे. इथे महाराज सांगत आहेत की नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्याने त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकाल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे आणि पुढेही पण तसेच राहील. नाम हे सतस्वरूप आहे. पलवणकर म्हणतात, मला येथे शंका येते महाराज, आज मी आपल्याला सर्व काही विचारून घेणार. श्री महाराज म्हणतात, अहो, असा विचारणारा भेटल्यावर मी मोठ्या आनंदाने सांगेन. काय शंका आहे सांगा. बलवणकर म्हणतात, नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे तर ठरलेच, पण जगात रूपाचे प्रकार किती आहेत ते जरा पहा. नुसत्या रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तूंच्याकडे पाहिले तरी पुरे. दगड, लाकूड, आंबा, पाणी, भात, गादी, झाडं, आकाश, घड्याळ किती म्हणून सांगाव्यात. या प्रत्येक समुदायासाठी एक एक नाम असते. अनेक तऱ्हेच्या दगडांना दगड हे नाम आहे. अनेक प्रकारचे आंबे आंबा या नामातच येतात. या रीतीने जड जगात अशी अनेक रूपांची गर्दी आहे, तशी सूक्ष्म जगामध्ये अनेक नामांची गर्दी असणार नाही का? माझ्या शंकेचा मुद्दा असा की नाम हे अनेकांतून एकाकडे नेते असे आपण सांगता, पण तसे नसून जड रूपाच्या पणातून आपण सूक्ष्म नामांच्या अनेकपणाकडे जात आहो की काय असे माझ्या मनात येते. श्री महाराज म्हणतात, बुवा, तुम्ही खरोखर विचारी आहात, त्याशिवाय इतकी सूक्ष्म शंका सुचायचीच नाही. तुमच्या शंकेचे उत्तर सांगतो ते नीट ऐका. आपली ज्ञानक्रिया जी चालते तिचा विचार केला तर काय दिसते बरे. समजा आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले, त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात ते पहा. प्रथम डोळ्यांमधून प्रकाश किरणे आत मेंदूपर्यंत गेली. बाह्य पदार्थांचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिये हे पहिले साधन आहे. इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन वस्तुस्वरूप देते. मन त्यांना वस्तुस्वरूप देते. वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हे मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना तऱ्हेचे पक्षी, नाना तऱ्हेचे प्राणी असे किती प्रकार सांगावेत. या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांच्यात व्यापून असणारा कोणता गुण आहे सांगता का? तर आता इथे खूप सुंदर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की जसं आता आपण वेगवेगळे आकार पाहतो तर त्या वेगवेगळ्या आकारांमधनं आपल्याला वेगवेगळे जे 84 लाख जीव आहेत त्यासहित सर्व सृष्टी आहे, तर त्याच्यात वेगवेगळे आकार आहेत आणि त्याची वेगवेगळी नावं आहेत. जर समजा आपण आकारांमधून आपण नामालाच केवळ मानू लागलो तर ते नामसुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे त्या नामामध्ये सुद्धा विविधता आहे, तर त्याच्यात आपण अडकणारच. हा खूप चांगला प्रश्न आहे. तर इथं महाराज सांगतायत की तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आणि सूक्ष्म आहे. जरी सृष्टीमध्ये वेगवेगळे आता 84 लाख माणसासहित वेगवेगळ्या प्रकारचे 84 लाख जीव आहेत आणि त्यांची वेगवेगळी नावं आहेत. तसेच जी सृष्टी दिसते संपूर्ण, झाडं, पशु, पक्षी हे सर्व यांची नावं आहेत. परंतु हे जरी वेगवेगळे दिसत असले तरी हे कशातनं निर्माण झालं तर एका भगवत शक्तीतनं निर्माण झालेलं आहे. त्या किंवा ही
ही सृष्टी म्हटलं तर ह्या सृष्टीमध्ये सगळं काही आलेलं आहे. त्यामध्ये माणसासहित पशुपक्षी सूक्ष्मजीव कीटकासहित सर्व येतं, त्याला आपण सृष्टी म्हणतो. म्हणजे सृष्टी हे नाव हे एक झालं आणि सृष्टी म्हटल्यानंतर त्यामध्ये सगळी विविधता सामावलेली आहे. त्यामुळे इथे महाराज तसं सांगतायत. आता पुढे ते काय सांगतायत बघूया, की बलवणकर म्हणतात, महाराज आपण जे प्रकार सांगितले त्याचे 2 मुख्य भेद करता येतील, एक सजीव आणि एक निर्जीव. महाराज म्हणतात, उत्तम, छान सांगितले. सर्व प्राणी, किडे, मासे, पक्षी हे सजीव आणि दगड, माती, हवा, पाणी हे सर्व निर्जीव. पण एक पाऊल आणखी पुढे जा आणि या दोन्हीला सामान्य असे काय असावे असा विचार करा. बलवणकर म्हणतात, नाही बुवा, आपल्याला काही सुचत नाही. महाराज आपण सांगा. श्री महाराज म्हणतात, यात काय अवघड आहे? असे पहा, सजीव प्राणी झाला तरी तो आहे, निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. हा जो असणेपणाचा गुण आहे हा यच्चयावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करा. बलवणकर म्हणतात, असे आहे खरे. महाराज म्हणतात, आपल्या सांगण्याने मनाला फार आनंद होत आहे. बलवणकर म्हणाले, असे आहे खरे महाराज, आपल्या सांगण्याने मनाला फार आनंद होतो आहे. श्री महाराज म्हणतात, त्या आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात, यालाच ओंकार असेही म्हणतात. बलवणकर म्हणतात, आता मला समजले, ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हे परमात्म्याचे स्वरूप आहे. अगदी उपनिषदांतल्या वाक्यांचा अर्थ आज मला कळला. तर इथे जी संपूर्ण विविधता आकारांमधली दिसते त्यालाच आपण सृष्टी असं म्हणतो. तर ह्या सृष्टी हे एक नाव घेतलं तर त्यामध्ये सर्व विविध असलेले आकार आपल्याला लक्षात येतात आणि त्या आकारांमध्ये मुख्य 2 प्रकार आहेत, एक सजीव आणि एक निर्जीव. हे 2 मुख्य प्रकार आहेत. पण हे 2 मुख्य प्रकार जरी असले तरीसुद्धा ते आहे, म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे. तर अस्तित्व कायम असणं हेच नाम आहे. हे इथे महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. हे महाराज काय सांगतायत, की सजीव प्राणी झाला तरी तो आहे, निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. हा जो असणेपणाचा गुण आहे हा यच्चयावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करा. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये विविध सृष्टी हे आपण म्हटलं की संपूर्ण सृष्टीतले विविध आकार समोर येतात, डोळ्यांच्या आपल्या समोर येतात. त्यामध्ये सजीव वस्तू आहेत, निर्जीव वस्तू आहेत. तरी दोन्हीमध्ये एकच गुण आहे की आहे, म्हणजे त्यांचं अस्तित्व असणं. हा एक गुण सजीव वस्तू असो किंवा निर्जीव असो, तो प्राणी 2 पायांचा असो किंवा पाण्यात राहणारा असो किंवा उडणारा असो किंवा सरपटणारा असतो, तरी तो आहे. आणि तसंच निर्जीव ज्या वस्तू आहेत, डोंगर, दऱ्या, नद्या, माती, हे सर्व जे निर्जीव ह्या वस्तू आहेत तरीसुद्धा त्यामध्ये त्या आहेत, त्यांचं अस्तित्व आहे. तर ह्या सजीव असो किंवा निर्जीव असो दोन्हीमध्ये एक गुण कायम आहे, असणं. तर इथे महाराज तेच सांगतात की सजीव प्राणी झाला तरी तो आहे, निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. हा जो असणेपणाचा गुण हा यच्चयावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करणं. तर हा असणेपणाचा गुण हा सर्वच वस्तूंना लागू पडतो, सजीवही आणि निर्जीवही. बलवणकर म्हणतात, असे आहे खरे महाराज, आपल्या सांगण्याने मनाला फार आनंद होतो आहे. श्री महाराज म्हणतात, त्या आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. हा असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात, यालाच ओंकार असेही म्हणतात. बलवणकर म्हणतात, आता मला समजले, ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हे परमात्म्याचे स्वरूप आहे इत्यादी उपनिषदांतल्या वाक्यांचा अर्थ आज मला कळला. श्री महाराज म्हणतात, अर्थात नाम म्हणजे सत होय. नाम म्हणजे सत होय. नाम म्हणून नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच आणि सर्व सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक उरेल. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यातच ती लीन होतात. बलवणकर म्हणतात, म्हणजे नाम हे रूपाहून निराळे राहत नाही ना महाराज? श्री महाराज म्हणतात, असे नव्हे, रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नामरूपाला व्यापून पुन्हा शिल्लक राहते. महाराज बलवणकर म्हणतात, महाराज आणखी एक विचारू का? श्री महाराज म्हणतात, जरूर विचारा.
तुमचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय आपण उठायचे नाही असा मी निश्चय केला आहे. तर आता इथं महाराजांनी खूप सुंदर रीतीने सांगितलं की विविध नामं जरी असली, जे विविध रूप दिसत आहेत त्या विविध रूपांना विविध नामं आहेत आणि रूपांपेक्षा नाम हे कायम टिकणारं आहे. रूप नष्ट झाले तरीसुद्धा नाम हे कायम राहणारं आहे. आणि हे महाराजांनी सांगितलं इथपर्यंत त्यांना पटलं. त्यानंतर पुढे बलवंतकर म्हणतात की मग तरीसुद्धा नामामध्ये विविधता आहे, तर मग आपण त्या विविधतेत अडकणार नाही ना का? तर तेव्हा महाराज सांगतात की नामामध्ये विविधता असली तरी त्या विविधतेमध्ये सुद्धा एकत्व आहे, ते म्हणजे सृष्टी हे आहे. तर त्या सृष्टीमध्ये म्हणजे सृष्टी आपण सर्व जी नामं आहेत ती एका भगवंताची आहेत, एका सृष्टीचा तो भाग आहे असं आपण म्हटलं की त्या विविधतेतून आपण एकत्वात येतो. आणि त्यामध्ये त्या सृष्टीमध्ये सजीव निर्जीव हे 2 घटक येतात आणि ते दोन्हीसुद्धा आहेत. म्हणजे थोडक्यात नाम म्हणजे अस्तित्व, नाम म्हणजे असणं आणि त्यालाच नाम असं म्हणतात. आणि जे आहे तेच कायम टिकणारी वस्तू जी आहे तीच म्हणजे भगवंताची शक्ती आहे, भगवंताची ऊर्जा आहे आणि त्यातनंच संपूर्ण विश्व हे निर्माण झालेलं आहे. हे इथे महाराजांनी खूप चांगल्या रीतीने आपणाला सहजतेने समजावून सांगितलं. हे पुन्हा ऐकू तर आपणाला हे पूर्ण व्यवस्थित समजेल. त्यामुळे जेव्हा दिसणारी सृष्टी निर्माण झाली नव्हती तेव्हासुद्धा भगवंताची ऊर्जा अस्तित्वात होती आणि ती सूक्ष्म नामरूपाने अस्तित्वात होती आणि त्यातनं मग दिसणारी सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि ह्या सृष्टीचा लय होतो तेव्हासुद्धा जे तिचं अस्तित्व, ह्या सृष्टीचं अस्तित्व हे आहे नामरूपामध्ये पुन्हा विलीन होणार आहे. त्यामुळे सृष्टी निर्माण होण्याच्या आधीसुद्धा नाम आहे, सृष्टी निर्माण झाली तेव्हाही आहे आणि सृष्टीचा दिसणाऱ्या वस्तू नष्ट झाल्यानंतर, तिचा प्रलय झाल्यानंतरसुद्धा ही संपूर्ण सृष्टी नामरूपामध्ये विलीन होणार आहे, त्या ऊर्जेमध्ये विलीन होणार आहे. त्यामुळे नामातनं रूप निर्माण होतं आणि नाम हे रूपाला व्यापून असतं, हे इथे महाराजांनी सांगितलं आहे. खूप म्हणजे इथे असं आपण म्हणू की आईतून मूल जन्माला येतं, तर त्याचप्रमाणे किंवा अंड्यातून कोंबडी निर्माण होते, तर इथे कोंबडी आधी की अंड आधी हा असा प्रश्न आहे. परंतु अशा रीतीने हे चक्र चालतं निर्मितीचं. तर इथे कायम जे तत्त्व शिल्लक आहे की सृष्टी निर्माण होण्याच्या आधीही, सृष्टी निर्माण झाली तेव्हाही आणि सृष्टी विनाश झाल्यानंतरसुद्धा आकार दिसत आहेत तेव्हा, आकार निर्माण होताना आकार दिसतात तेव्हा आणि आकारांचा नाश झाला तरीसुद्धा नाम हे कायम असणार आहे. त्यामुळे नामातनं संपूर्ण दिसणारं विश्व निर्माण झालेलं आहे हे इथे, म्हणून नाम सर्वश्रेष्ठ आहे असं महाराजांनी सांगितलं आहे. तर इथपर्यंत बलवंतकरांना पूर्ण पटलेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न ते काय विचारतात पाहू आणि आपण इथं थांबू. आता बलवंतकर विचारतात, महाराज आणखी एक विचारू का? श्री महाराज म्हणतात, जरूर विचारा, तुमचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय आज आपण उठायचे नाही असा मी निश्चय केला आहे. बलवंतकर म्हणतात, नाम हे जर इतके पूर्ण आणि शुद्ध आहे तर त्यापासून ही रूपे उत्पन्न झालीच का? सर्व रूपे अपूर्ण, मर्यादित आणि अशुद्ध असतात. तर हा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नाच्या बरोबर आहे ना, आता एवढं शुद्ध स्वरूप होतं, सगळं काही शुद्ध होतं, तर मग हा खेळ का केला परमेश्वराने, भगवंताने खेळ का केला? आणि जे नाम अमर्याद, शुद्ध, सूक्ष्म, पवित्र असं असताना, निर्मळ असं असताना त्या नामातनं एवढ्या आकाराला आलेली सृष्टी का निर्माण केली, जी मर्यादित आहे, जी बदलणारी आहे, जी नष्ट होणारी आहे, जी कायम टिकणारी नाही आहे, जिच्यामध्ये वेगवेगळे विकार सतत निर्माण होत असतात. तर अशी हे का केलं, हा त्यांचा प्रश्न आहे, जो सर्वांचाच प्रश्न आहे आणि नेहमीच प्रश्न पडत असतो, कशाला सगळा खेळ चालू आहे. तर ह्या प्रश्नाचं संदर्भात महाराजांनी त्यांची कशी समजूत
काढली आणि त्यांना काय ज्ञान दिलं हे आपण उद्याला पाहूयात. तर आपण थांबूयात. महाराजांचं नाम आपण घेऊया आणि थांबूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय.